अनुभव में मुझे सिखाया है कि मौन और सत्यव्रती के आध्यात्मिक अनुशासन का एक अंग है। मनुष्य की यह एक स्वाभाविक दुर्बलता है कि वो जाने अनजाने में अतिशयोक्ति करता है और सत्य को संशोधित करता है। इस दुर्बलता पर विजय पाने के लिए मौन आवश्यक है। वो तो अपना हर शब्द तोल कर बोलता है। तर पोहोचलोय मित्रांनो आपण कन्याकुमारीच्या शेवटच्या पॉइंटवरती, भारताचं दक्षिण टोक। तर भरपूर असं गरम होतं त्यामुळे गॉगल लावून घेतला, गाडी वगैरे लॉक करून घेतली, सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं आहे। आता मोबाईल घेऊ, तिथून खाली जायचंय, फक्त 200 मीटर असं जस्ट खाली झिगझॅग करायचंय म्हणजे आपण पोहोचलो डायरेक्टली कन्याकुमारीच्या पॉइंटवरती। तर तिथून आपल्याला लवकर निघायचंय त्यामुळे बोललो पटकन जावा आणि टपकन सगळ्या गोष्टी कव्हर करावा। तर चला आता जाऊया डायरेक्टली बीचवरती आणि बघूया आपल्याला काय काय आज कन्याकुमारीमध्ये बघायला भेटते। ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि एन्जॉय करा। चला पोहोचूया डायरेक्टली बीचवरती। कन्याकुमारीमध्ये भारताचं दक्षिण टोक शेवटचा पॉइंट, भरपूर असं मार्केट आहे आणि आपण जस्ट रोड खाली उतरत चाललोय। कसं वाटतंय मित्रांनो सीन? तरी थोडी बॅक साईड आहे, तिथून आपल्याला फेरी पकडायची आहे, त्यासाठी असं पूर्ण फिरून जावं लागेल आणि मग तिथून असं आपण फेरी पकडून स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाकडे जाणार। तिकडे समोरच इकडे चर्च पण आहे एक। तर फेरीला जाण्यासाठी मित्रांनो लाईन आहे भरपूर मोठी अशी, म्हणजे इकडून लाईनने जावं लागतं। चला आपण जाऊया आता तिकीट घ्यायला। तर मस्त अशा कन्याकुमारी कव्हर करण्याचा प्रयत्न करू। तर स्वामी विवेकानंद मेमोरियल पाहण्यासाठी आपल्याला फेरीने जावं लागतं आणि फेरीचे चार्जेस आहेत मित्रांनो 100 रुपये। जाऊन येऊन अप अँड डाऊन ते आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं। टोकली बोट स्वामी विवेकानंद मेमोरियलची तिकीट परत 30 रुपये आपल्याला काढावे लागते आणि त्यानंतर मग आपण पुढे येऊ शकताय। तर इथे चप्पल बूट अलाउड नाही आहेत, त्यामुळे ते इथे काढूनच मग पुढे जायचं असतं। चटके बसू नये त्यासाठी या ठिकाणी भरपूर असे व्हाईट पट्टे पण मारलेले कॅम्पस। आपल्या मागच्या मित्रांनो मंदिर आहे, आपण दर्शन घेऊन बाहेर आलो तर इथे कन्याकुमारी मातीच्या पायाचं प्रिंट आहे, ते आता जस्ट पाहिलं असेल। आणि मग समोरच स्वामी विवेकानंदांचं स्मारक आहे। आतमध्ये फोन कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे इथे शूट करू शकत नाही। तरी आपण एक साईड मित्रांनो हे आहे मेडिटेशन, आतमध्ये एकदम शांत अशी जागा आहे। या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी ध्यान केलं होतं, जागा आहे। तर समोरच मित्रांनो तुम्हाला सनराईज कॅलेंडर दिसत असेल, त्यामध्ये उत्तरायण आणि दक्षिणायन महिन्यावाईज समजते। तर त्याचा मेन पॉइंट हा इथे आहे, जिथून भारताचं उत्तरायण दक्षिणायन ट्रॅक केलं जातं। 25, 26, 27 डिसेंबर 1892 साली स्वामी विवेकानंद या ठिकाणी ध्यानासाठी आले होते। 3 दिवस ते या ठिकाणी होते आणि तिथं त्यांच्या स्मारकाचं मंदिर बनवलं। तर खूप छान असं मंदिर आहे। आता आपण पुढचा प्रवास करूया इथून। चला मित्रांनो, स्वामी विवेकानंदांचं आपलं दर्शन झालं, त्यानंतर कन्याकुमारी मातेच्या पायाचं दर्शन पण झालं। आता आपण तिकडे चाललो। समोर दिसत असेल मित्रांनो तिरुवेल्लूरचं स्मारक। तर हे भारतातील अति प्राचीन असं पाषाणापासून बनवलेलं स्मारक आहे आणि हे दक्षिण टोकावरती आहे। तर समोरच कन्याकुमारी आणि तिरुवेल्लूरचं स्मारक हे आपल्या भारताचं दक्षिण टोक आहे। तर त्याचबरोबर समोर त्रिवेणी संगम पण पाहायला भेटतो। तर कन्याकुमारीच्या कॉर्नरचा शेवटचा पॉइंट म्हणजे समोरच कन्याकुमारी शहर दिसतंय आणि तो आहे त्रिवेणी संगम, तिथं आता आपल्याला जायचं आहे। तर चला मित्रांनो, मस्त असं आपला तिरुवेल्लूर आणि स्वामी विवेकानंदाच्या स्मारकाचा प्रवास इथेच थांबलेला आहे। चला आता पुढे दर्शन घेतलं। तर ह्या मंदिरात मित्रांनो 25, 26, 27 डिसेंबर 1992 साली 1892 साली सॉरी स्वामी विवेकानंद 3 दिवस होते आणि त्यांनी इथं ध्यान धारणा केली होती आणि इथं त्यांना सिद्धी प्राप्त झाली, असं ह्या मंदिराचा इतिहास आहे। तर खूप छान असं मंदिर आहे। पण आता जस्ट दर्शन घेऊन बाहेर निघालोय। बाकी इथे बुक स्टॉल्स आहेत, भरपूर अशी पुस्तकं
आणि हा आपल्या मागे आहे हिंद महासागराचा परिसर. खूप छान असा परिसर आहे. पडूया आता बाहेर. या मित्रांनो चहा प्यायला. ट्रेन से आए? गाड़ी से, मेरी वाली गाड़ी. अच्छा, कितने लोग? अकेले है तो. तुम्ही गाड़ी में अकेले इतने दूर से आ गए? पूना से अकेले घूमते हैं और तुम जैसे कितने सहारा. दिन पहुंची? 3 दिन घूमते घूमते. तर मित्रांनो आपण कन्याकुमारी मातेच्या मंदिरापाशी पोहोचलोय. पण मंदिर 4 वाजता खोलतं, त्यामुळं आपण याच्या मागे सुनामी स्मारक आहे तिकडं जाऊ आणि त्यानंतर त्रिवेणी संगमावरती डायरेक्ट जाऊ. इथं मित्रांनो आपल्याला भरपूर सारे मंदिर आहेत जे की बघू शकताय. तुम्हाला प्रत्येक मंदिराचं काय काय कुठे आहे ह्या पॉईंटपासून ते सगळे जागा ह्या पॉईंटवरती तुम्हाला बोर्डामध्ये स्क्रीनशॉट मारून घ्या. लक्षात येईल काय काय कन्याकुमारीला आल्यानंतर बघण्यासारखं. इथं पण भरपूर अशी मंदिरं आहेत आणि तिकडे आपलं स्वामी विवेकानंदांचं स्मारक. त्याचबरोबर इथे एक मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर. आज गणेश चतुर्थी, तर गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊ. गणपती बाप्पा मोरया. हे आहे मित्रांनो परशुराम गणपती बाप्पाचं टेम्पल आपल्या डाव्या बाजूला. आणि हे समोर जे आहे हे आहे त्रिवेणी संगम. तर पहिलं आपण सुनामी स्मारक आहे हे, तर इथं जाऊया, दर्शन घेऊया. भारतामध्ये सुनामी आली होती त्यावेळेस भरपूर लोकांना आपला प्राण गमवावा लागला होता. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्रिवेणी संगमवरती हे स्मारक बनवलेलं आहे. तर नक्की एकदा या ठिकाणी येऊन व्हिजिट द्या. त्याचबरोबर समोर मित्रांनो आपल्याला त्रिवेणी संगम दिसत असेल तर भरपूर छान असा परिसर आहे. हे स्मारक, त्याच्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे आणि लास्टला तिकडे समोर दिसत असेल ते मित्रांनो गांधीजींचं म्युझियम आहे. तर ते पण आपल्याला कव्हर करायचं आहे. तर सध्या आपण आहे त्रिवेणी संगमवरती. इथं खूप छान असा परिसर आहे आणि हिंद महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांचा त्रिवेणी संगम हा भारतात एकमेव ठिकाण म्हणजे कन्याकुमारी. भरपूर सारे लोक या ठिकाणी येतात, आंघोळ करतात, त्रिवेणी संगममध्ये एन्जॉय करतात. तर मला पण मोह आवरला नाही म्हणून मी पण त्रिवेणी संगममध्ये पाय धुवून घेतले, तोंडावरती पाणी मारलं आणि मस्तपैकी एक सेल्फी काढली आणि मग पुढे महात्मा गांधी स्मारकाकडे आपला प्रवास सुरू केला. तर कसा वाटतो संगम ते कमेंट करून नक्की सांगा. खूप छान असा परिसर आहे, एकदा तरी नक्कीच या. तर हे आहे मित्रांनो महात्मा गांधी यांचं अस्थि विसर्जनाची जागा. या ठिकाणी बापूंच्या अस्थि विसर्जित केल्या. तिथं बापूंचं स्मारक पण बनवलंय जस्ट त्रिवेणी संगमच्या समोर. फादर ऑफ नेशन महात्मा गांधी यांचा प्रवास याच्यामध्ये लिहिलेला आहे. तिथं खूप छान असं लिहिलं आहे महात्मा गांधीजींचं. अनुभव में मुझे सिखाया है कि मौन और सत्यव्रती के आध्यात्मिक अनुशासन का एक अंग है. मनुष्य की यह एक स्वाभाविक दुर्बलता है कि वो जाने अनजाने में अतिशयोक्ति करता है और सत्य को दबाता या संशोधित करता है. इस दुर्बलता पर विजय पाने के लिए मौन आवश्यक है. अल्पभाषी व्यक्ति अपनी वाणी में शायद ही कभी विवेकहीन होता है. वो तो अपना हर शब्द तोल कर बोलता है. मोहनदास करमचंद गांधी. तर असं काहीसं मेमोरियल होतं मित्रांनो. इथं भरपूर अशा बापूंच्या मेमरीज आहेत. चला पडूया बाहेर. तर महात्मा गांधीजींचा जीवन प्रवास याच्यामध्ये मित्रांनो कळेल. 2 ऑक्टोबर 1869 ते 30 जानेवारी 1948 पर्यंत बापूंच्या जीवनात घडलेल्या सगळ्या मेमरीजचे फोटो या ठिकाणी. कसं वाटतंय स्मारक, कसा वाटला त्रिवेणी संगम आणि कशी वाटली मित्रांनो कन्याकुमारीची ट्रिप ते कमेंट करून नक्की सांगा. भारतीय दक्षिण टोक कन्याकुमारी आज आपली कव्हर झालेली आहे. नारळ पाहिलं का मित्रांनो केवढं मोठं, 50 रुपयाचा नारळ आहे. पण नारळ चांगला 1-1.5 किलोच्या वरती आहे नारळ. उसका मलाई कम था लेकिन वो ज़्यादा है, कड़क ज़्यादा है.
हाँ ताकत 9-10 फटका मारना पड़ा उसको तब जाके फुटा वो। पुणे ते कन्याकुमारीचा मित्रांनो 1550 किलोमीटरचा प्रवास आपला आता कंप्लीट झालाय। आजचा स्पेशल ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि इथून पुढे मित्रांनो सुरू होणारा प्रवास पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा, म्हणजे पूर्ण जर्नी तुम्हाला एन्जॉय करता येईल। तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय।